पूर्वेकडे दाटलेल्या गर्द वनराईकडे हात उठवून कछवा म्हणाला, उस पहाड़ी में पत्थरों की बड़ी अच्छी खुदाई है। बहुत बढ़िया। राजा साहब रजामंदी फरमाते हैं तो थोड़ी राह टेढ़ी करे, एक दफ़ा उस पर आँख डाले। अच्छा, जरूर, हमें खुशी होगी, राजे त्या वनराईकडे बघत म्हणाले. बक्षीबेग आणि कछवा यांनी 8-10 घोडी निवडली. 2 माहितगार मशालजी तयार केले. राजे आणि संभाजीराजे यांनी अबलख घोड्यावर मान जमवली. सोबतीला बहिर्जी फर्जंद आणि मदारी मेहतर, सर्जेराव जेधे अशी मंडळी घेतली. वनराईचा टप्पा मागे पडला आणि समोर दक्षिणोत्तर पसरलेला पहाडी डोंगर दिसू लागला. घोडी ठाण झाली. मशालजींनी चकमकीवर ठिणग्या पाडून वळल्या गवताची आगटी केली. त्यावर करंजेलालच्या मशाली पेटवून घेतल्या. आडव्या येणाऱ्या वालीच्या कमानी हातांनी बाजूला सारीत कछवा आणि बेग आघाडीला झाले. राजे आणि संभाजीराजे तोफांना लागू बघणाऱ्या वेली चुकवीत वाकून त्यांच्या मागे चालले. समोर एक गुफा आली. मशालजी त्या गुफेत उतरले. मागून सारी मंडळी आत उतरली. कुठल्या तरी अज्ञात हातांनी मनात उभ्या ठाकल्या तशा असंख्य यक्ष, किन्नर, देवदेवता यांच्या मूर्ती कातळात साकार उभ्या केल्या होत्या. त्यांच्या चिन्नीचा एकही ठोका गफलतीने सुद्धा चुकला नव्हता. राजांच्यासह सारे अवाक होऊन पत्थरांचे ते अत्यंत शांत पण अत्यंत बोलके देखणे रूप जखडत्या नजरांनी बघत होते. साऱ्यांना काळाचे भान उरले नव्हते. आपण धर्तीवर आहोत असे कोणालाच वाटत नव्हते. मानवाच्या कल्पनेतील साक्षात स्वर्ग तिथे अवतरला होता. गुफा मागून गुफा बघत राजे आणि संभाजीराजे कैलास लेणे ह्या 16व्या गुफेत आले. या गुफेत किती शिलागिरांच्या पिढ्यांनी आपल्या कलेच्या प्रतिभेची मुक्त उधळण केली होती, अंबा जाणे. दगडाचा 1% सुद्धा त्यांनी आपल्या छिन्नीने बोलता करायचा बाकी ठेवला नव्हता. सारे विश्व सौंदर्य उभे केल्यानंतर ब्रह्माने त्याला जाता जाता लावलेली तीट होती ती कैलास लेणे दृष्ट लागावी अशीच. आपले सूर्यपेठ डोळे जोडून राजे आणि संभाजीराजे ती दगडी शिल्पे पाहत चालले होते. आणि ती दगडी शिल्पे आपले युगायुगांचे अर्धमिटले लांबट डोळे उघडून जगदंबेने रेखलेली राजे आणि संभाजीराजे ही सहर भोसलाई रक्तशिल्पे बघत होती. किन्नराची एक मूर्ती बघण्यात पुढे गेलेले राजे आणि हिरोजी आपणाला हरवून गेले होते. निश्चळ उभे होते. मागून त्यांच्या रोखाने येताना संभाजीराजांना पटकन जाणवून गेले, हिरोजी आणि आबासाहेब यांच्या चेहऱ्यामोहऱ्यात कळणार नाही एवढे बेमालूम सारखेपण आहे. सगळे शिल्पमूर्तीमधून ओसांडणाऱ्या जिवंत भावभावनांच्या कारंज्यात न्हात चाललेले होते. त्यांना शिल्पे नीट दिसावीत म्हणून मशालजींनी मशाली उंच धरल्या होत्या. महाराजसाहेब, ते बघा. एकाएकी संभाजीराजे गुफेच्या छताकडे हात उठवून मान वर करीत म्हणाले. भोवतीच्या नजरखेच मूर्ती बघणारे राजे थांबले. त्यांनी छताच्या रोखाने मान वर उठवली. छताकडे बघताना जगदंब जगदंब म्हणत राजांनी छातीवरच्या माळेला हात भिडविला. मती गुंग करून टाकणारे छत होते. एका सलग दगडाच्या त्या छताजवळ उलटे टांगून घेऊन शिलागिरांनी त्यावर असंख्य भावमुद्रा कोरल्या होत्या. हम निहाल हो गए राणा. तेजसिंहाकडे न बघताच राजे म्हणाले. कितीतरी वेळ राजे आणि संभाजीराजे छतशिल्प बघत होते. संभाजीराजांच्या खांद्यावर हात ठेवीत राजांनी विचारले, ही शिलागारी बघताना तुम्हास काय वाटतं? संभाजीराजांच्या छातीत महाबळेश्वरचा निसर्ग बघताना माजली होती तसलीच खळबळ ही शिल्पे बघताना उठली होती. ते राजांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत म्हणाले, ही दगडी गीते आहेत आबासाहेब. आम्हास ती रचणाऱ्या माणसांचा अंदाज येत नाही. वाटतंय हे दगड आमच्याशी गात आहेत. दगडात प्राण संचारलेल्या त्या गुफेच्या आवारात
फिरताना एक उडत्या पक्षाच्या पावित्र्यात असलेल्या यक्षाची एक मूर्ती बघताना राजांना नेताजीची आठवण आली. विचाराचा एक पक्षी फडफडत त्यांच्या मनाच्या तटबंदीवरून उडाला. इथं दगडात प्राण संचारले आहेत आणि आणि आम्ही प्राण फुंकलेल्या जिवंत माणसाचा दगड झाला आहे. श्रींची करणी अगम्य आहे. राजे संभाजीराजांच्या सह गुफेच्या गाभाऱ्याजवळ आले. गाभाऱ्यात कैलास पर्वतावर श्री शंकर आरूढ झाले आहेत. त्यांच्या मांडीवर महादेवी पार्वती बसली आहे असे देखणे शिल्प होते. तो उभा कैलासच आपल्या आईसाठी उचलून नेण्याच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुखावर कष्टीभाव सुंदर रीतीने उमटवलेले होते. ते शिवरूप बघताच राजांनी आणि संभाजीराजांनी हात जोडले, डोळे मिटले. थोड्या वेळाने डोळे उघडून ते शिवशिल्प बघू लागले. नकळतच राजांची नजर महादेवी पार्वतीच्या सावळ्या शिल्पावर जखडली गेली आणि त्यांना पटकन जाणवून गेले की त्या शिल्पात शिवपुत्र गणपतीची योजना कारागिरांनी केली नव्हती. संभाजीराजे मात्र कैलास उठविण्याच्या खटपटीत असलेल्या रावणाच्या मुद्रेवरचे कष्टीभाव निरखून बघत होते. त्यांच्या विचाराची लय वाढत होती. कसा असेल रावण? अफजलखानासारखा? मिर्झा राजासारखा? छे छे, मग कसाही का असेना, त्याला शिवाचा कैलास काही उचलता आला नव्हता. आवाराबाहेर पडता पडता संभाजीराजांना एक स्तंभावर एकमेकांच्या मिठीत विसावलेल्या एका प्रणयमग्न युगलाचे शिल्प दिसले. त्यातले भाव त्यांना नीट आकळेनात. त्यातील स्त्रीच्या पायात तोड्यासारखा अलंकार बघताना मात्र त्यांना आपल्या महलातील मंचकावर बसलेली एक आकृती आठवली आणि झटकन ते त्या खांबासमोरून पुढे सरकले. त्यावेळी त्यांना कल्पना नव्हती, पण राजगड उतरून एक मेना शृंगारपूरच्या वाटेला लागला होता. त्यांच्या बगलेने पिलाजी शिर्के धीम्या चालीच्या घोड्यावर बसून चालले होते. त्या मेन्या सुबाई होत्या. जिजाऊसाहेबांचा आशीर्वाद घेऊन त्या माहेरी शृंगारपुरी चालल्या होत्या. बुऱ्हाणपूर, इंदोर, ग्वाल्हेर अशी शहरे मागे टाकीत गिरणा, तापी, नर्मदा, चंबळ ह्या नद्या पार करीत काफला यमुनेजवळ आला. आग्र्याची गर्दनवाई नजर टप्प्यात आली. मशिदींचे सफेद घुमट, ताजमहालाचे आरसपाणी मनोरे दिसू लागले. आग्रा एका मजलेवर ठेवून काफला थांबला. बक्षी बेग आणि तेजसिंह कछवा राजांना तस्लीम करून आग्र्याच्या रोखाने मिर्झा राजाचा वडील कुंवर रामसिंग ह्याला वर्दी द्यायला घोडेफेकीत निघून गेले. मिर्झाने रामसिंगाला वारंवार पत्रे पाठवून राजांच्या सरबराईच्या बारीक-सारीक सूचना दिल्या होत्या. त्यांच्या केसालाही धक्का न लागेल अशी कसम आपण घेतल्याचे मिर्झाने रामसिंगाला पुन्हा पुन्हा कळवले होते. पण रामसिंग राजांच्या स्वागतास येऊ शकला नाही. तेजसिंह आणि बक्षी आणखी 4-6 माणसांनिशी राजांच्या तळाकडे येताना दिसू लागले. त्यातील रामसिंग कुठला याचा राजे अंदाज घेऊ लागले. येणारे घोडापथक तळापासून थोड्या अंतरावर थांबले. राजपुती पद्धतीचा साफा बांधलेला, खांद्यावर उपरणे टाकलेला, कपाळी टिळा असलेला एक मध्यमवयीन माणूस राजांच्या आणि संभाजीराजांच्या समोर आला. गर्दन झुकवून त्याने कुर्णिसाद केला. कुंवरजी के तरफ से हम बड़ी खुशी से मेहमान साहबान की अगवानी करते हैं, तो अदबीने म्हणाला. आपकी तारीफ. त्याच्या कुर्णिसाद स्वीकारीत भुवई चढवून राजांनी त्याला विचारले. राजे गोंधळून गेले होते. आलेल्या आसामीत रामसिंग नव्हता. चाकर को गिरधारी लाल कहते हैं. कुंवरजी के हवेली पर मुंशीगिरी करता हूँ. गिरधारी लाल राजांच्या भगव्या मोजड्यांवर नजर जोडून उत्तरला.
मुन्शीराजांच्या काळजात कसले तरी कळ उठली. एक मामूली कारकून त्यांच्या स्वागतासाठी समोर उभा होता. कुंवर रामसिंग किधर है? राजांचा करडा आवाज साऱ्यांनाच जाणवला. गुस्ताखी माफ हो मालिक, कुंवरजी किले में आला हजरत के महल पर पहरे लगा रहे हैं, वहां से नहीं छूट पाएंगे. आप चलिए. राजांनी सर्वांना जाणवेल असा निश्वास सोडला. औरंगजेबाच्या 50व्या सालगिरीचा दिवस आग्रा शहरावर रोशन झाला.